लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे खूपच इंटरेस्टिंग असे आजचे अपडेट्स आलेले आहेत. तर आता आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे प्रेक्षकांनो की आता इथे जी काही तेजस्विनी आहे ती व्हीलचेअरवर असते, तर जी मनस्विनी आहे ती मनस्विनी मात्र खाली दरीत कोसळणार असते. आणि मनस्विनी दरीत कोसळणार ही गोष्ट मात्र सगळ्यांसाठी खूपच जास्त धोक्याची असते. आता आपण पाहतो की जेव्हा ती खाली दरीत कोसळणार तेव्हा मात्र ती गयावया करत असते आणि गयावया करून ती म्हणत असते, असं करू नकोस ग ताई, ताई मला वाचव ग ताई, प्लीज ताई तुझ्या बहिणीला का वाचवत नाही आहेस तू ताई, हे बघ असं करू नकोस ताई, तुझी बहीण वाचणं खूप गरजेचं आहे ताई, प्लीज वाचव ग तुझ्या बहिणीला, असं ती म्हणत असते. आणि असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे तेजस्विनी मनस्विनीला म्हणत असते, हे बघ तू घाबरू नकोस, हा जो काही माझा पाय आहे ना तो पाय तू पकड आणि माझा पाय पकडल्यानंतर त्या पायालाच पकडून तू वरती येण्याचा प्रयत्न कर, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे मनस्विनी तेजस्विनीच्या पायाला धरूनच वर येण्याचा प्रयत्न करत असते. इथे जीवाचं रान करून शेवटी तेजस्विनीने तिचा पाय तिच्या हातात दिलेला असतो आणि त्यानंतर तिला वरती काढलेलं असतं. आता लगेचच इकडे तेजस्विनी तिला म्हणत असते, ऐक ना मनस्विनी, हे बघ आत्ता मी एक काम केलेलं आहे आणि ते काम म्हणजेच की काही जरी झालं तरी सुद्धा आता मी तुला वाचवण्याचं काम केलेलं आहे ना, आणि त्याचबरोबर वाचवण्याचं काम केलंय तर मग तू अशी माझ्यासोबत का वागतेस, हे बघ माझ्यासोबत आत्ता असं वागू नकोस ना प्लीज, हे बघ काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे तू मला इथे माझे हात सोड ना. त्यावर आता मनस्विनी म्हणत असते, खरंच ग, खरंच ताई, तू आत्ता इथे मला वाचवलंयस ना, ती गोष्ट माझ्यासाठी फारच जास्त महत्त्वाची आहे आणि फार जास्त महत्त्वाची असल्या कारणाने आता एक गोष्ट खरंच मी तुला सांगते, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आता तू माझा जीव वाचवलायस ना त्यामुळे मी तुला सोडत आहे. पण त्यावर आता इकडे ती म्हणत असते, आत्ता तू माझा जीव वाचवला आहेस पण एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेव, आणि ती गोष्ट म्हणजेच की काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आता तू सखी आणि त्याचबरोबर कान्हा ह्या दोघांनासुद्धा इथे बोलवलंयस आणि ह्या दोघांनासुद्धा इथे बोलवून तू खूप मोठी चूकसुद्धा केलेली आहेस, कारण ही चूक तुला आता फारच जास्त महागात पडणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला मात्र सखी आणि कान्हा हे दोघेही जण निघालेले असतात. आणि हे दोघेही जण निघाल्यानंतर आपण पाहतो की सखी म्हणत असते, आणि काही जरी झालं ना तरीसुद्धा आपल्याला तिथे जाऊन पोहोचायचं आहे, काही जरी झालं तरीसुद्धा आपण तिथे पोहोचलं पाहिजे, आईचा जीव धोक्यात आहे असं ती म्हणते. पण आता तू सखी आणि कान्हाला इथे बोलवून फार मोठी चूक केलीस, असं जेव्हा मनस्विनी तेजस्विनीला म्हणते आणि तेव्हा ती म्हणत असते, हे बघ आता मी तुझा जीव वाचवलाय, माझा पाय धरून मी तुला वर काढलेला आहे, मग तू आता माझ्यासोबत असं वागणार आहेस का, हे बघ माझ्यासोबत असं वागू नकोस, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे मनस्विनी तेजस्विनीचा गळा आवळते आणि गळा आवळून ती तिला म्हणत असते, मी तुला सोडणार नाही, ह्याची शिक्षा तर तुला भेटलीच पाहिजे ना, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे आता ती तिचा गळा आवळते आणि गळा आवळल्यानंतर तेवढ्यातच आता इकडे जी काही तेजस्विनी आहे ती तेजस्विनी खाली कोसळते. आता तेजस्विनी खाली कोसळल्यानंतर आपण पाहतो की इकडे तिला थोड्या वेळासाठी चक्कर आल्यासारखं होत असतं. आणि तेवढ्यातच आता खोटी जी तेजस्विनी म्हणजेच मनस्विनी आहे ती आता तिथे तिच्या व्हॅनजवळ जाते आणि ती तिथे तिच्या व्हॅनजवळ गेल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच एक गोष्ट होत असते, ती म्हणजे त्या व्हॅनच्या आरशामध्ये बघूनच ती स्वतःला लेन्स लावण्याचं काम करत असते. त्या आरशामध्ये बघून लेन्स लावत असताना आता इकडे तेजस्विनी उठून बसत असते आणि ती म्हणत असते, अगं तू काय करतेस. आणि तेवढ्यातच आपण पाहतो की आता इकडे जी काही तेजस्विनी आहे ती तेजस्विनी इथे मनस्विनीच्या हातामध्ये असलेली एक लेन्स जी आहे ती फेकून देते
आणि एक लेन्स फेकून दिल्यानंतर आता आपण पाहतो की लगेचच इकडे मनस्विनी म्हणत असते, अगं ताई किती तो आता ताईपणा, अगं हे सगळं काही करून तुला काही होणार नाही. त्यावर तेजस्विनी म्हणत असते, अगं तुझ्या गोष्टी लक्षात येत नाहीस, तू अशा पद्धतीने करतेस ना त्यामुळे तुझ्या गोष्टी लक्षात येत नाहीस, तू हे सगळं का आणि कशामुळे करतेस असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि खोट्याचं आयुष्य किती असतं, अगं मी तुला माझा पाय दिला आणि पाय धरूनच तुला मी वाचवलं आहे आणि तू आत्ता माझ्यासोबत ह्या पद्धतीने वागतेस, माझ्यासोबत अशी वागतेस, देव तुला कधीच माफ करणार नाही आहे बघ, असं सुद्धा ती बोलते. आणि त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, अगं काही जरी झालं तरीसुद्धा इथे मीच जाणार आहे, काही जरी झालं ना तरीसुद्धा विजय तर माझाच होणार आहे, असं ती बोलते. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो की इकडे आता ती म्हणत असते, मी माझ्या सखी आणि त्याचबरोबर कान्हा ह्या दोघांनासुद्धा बोलवलं आहे, काही झालं ना तरी ते बघ आत्ताच्या आत्ता इथे येत आहेत आणि तुझा पडदा नक्कीच फाश करतील, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि त्याच वेळेला ती म्हणत असते, अगं गं ताई तू चुकीचा विचार करतेस, तुला काय वाटलं की तू एक लेन्स फेकून दिलीस आणि एक लेन्स फेकून दिल्यानंतर माझ्याकडे दुसरी लेन्स नसेल म्हणून. आणि तेव्हा तेजस्विनी आता लगेचच इथे तिच्या साडीच्या पदराला एक दुसरी लेन्स असते आणि ती लेन्स ती बाहेर काढते. आणि ती लेन्स बाहेर काढल्यानंतर आता लगेचच इकडे ती त्या तेजस्विनी समोर पकडत असते आणि म्हणत असते, बघ ताई माझ्याकडे आणखी एक लेन्स होती, तुला खूप चुकीचा आणि त्याचबरोबर वेगळा अर्थ काढलास. आता आपण पाहतो सखी आणि कान्हा त्या डोंगराजवळ जाऊन पोहोचलेले असतात. ताबडतोब रिक्षातून उतरतात. कान्हा रिक्षावाल्याला पैसे देतो आणि तेव्हा तो म्हणत असतो, माझ्याकडे सुट्टे नाही आहेत. तेव्हा कान्हा म्हणतो, असू द्या ठेवा सगळेच, असं म्हणून ते दोघेही जण धावत असतात. आता इकडे सरकार जी आहे ती सरकार ज्या लेन्स असतात त्या इथे खऱ्या तेजस्विनीच्या डोळ्याला बसवते आणि खऱ्या तेजस्विनीच्या डोळ्याला लेन्स बसवल्यानंतर आता तेजस्विनी म्हणत असते, अगं 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 तू हे काय करतेस, सगळं असं का वागलेली आहेस, हे बघ असं करू नकोस ना. त्याच वेळेला ती म्हणत असते, का असं वागू नकोस म्हणजे, कारण आता सखी आणि कान्हाला तू इथे बोलवलंस ना, मग त्या दोघांना इथे बोलवल्यानंतर आता खऱ्या अर्थाने इथे सगळं मला पाहिजे तसं होणार आहे. तर प्रेक्षकांनो आता आपल्याला एक खूपच इंटरेस्टिंग अशी अपडेट मिळणार आहे, ती म्हणजेच की या दोघींचा इथे होणारा जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ एक व्यक्ती शूट करत असते आणि तो व्हिडिओ शूट केल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे मनस्विनीने तेजस्विनीला व्हीलचेअरवर बांधलेलं असतं आणि तिला धक्का दिलेला असतो. सखी आणि कान्हा धावतच येताना तिला दिसतात. तेव्हा आता मनस्विनीच्या त्या व्हीलचेअरला धक्का देते आणि सखी येताना म्हणत असते, सखी सखी वाचव, तुझ्या मावशीला वाचव. मनस्विनी पडती. आणि तेव्हा कान्हा हा तेजस्विनीजवळ म्हणजे खोट्या सरकारजवळ बसलेला असतो. तर सखी मात्र धावतच त्या व्हीलचेअरकडे पळत असते, ज्या व्हीलचेअरवर तिची आई सखीची आई तेजस्विनी बसलेली असते. तेव्हा आता तेजस्विनी आरडाओरडा करत असते, सखी बाळा मला वाचव, सखी बाळा मला वाचव. तेव्हा इकडे सरकार म्हणत असते, वाचव वाचव सखी सखी, माझ्या बहिणीला म्हणजे तुझ्या मावशीला वाचव ग, असं ती म्हणत असते. पण सखी धावतच असते, तिला वाचवणार असते, पण आता ती दरी खूप खोल असते, उतार असतो. आणि तेव्हा ती व्हीलचेअर आता धावत्या वेगानेच पुढे जात असते. तेव्हाच होत्याचं नव्हतं होतं आणि शेवटी आता इकडे तेजस्विनी त्या व्हीलचेअरवरून पडते. आणि तेजस्विनी व्हीलचेअरवरून पडल्याबरोबर आपण पाहतो की आता लगेचच इकडे सखी जोरातच ओरडते. तेव्हा तेजस्विनीसुद्धा सखी सखी म्हणून ओरडत असते. तर इकडे हा जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ शूट एक व्यक्ती करत असते. आता ही व्यक्ती म्हणजे एक लेडीज आहे. आता ही नेमकी लेडीज कोण आहे काय आहे हे तर इथे दाखवलेलं नाही आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे जी तेजस्विनी आहे ती दरीमध्ये कोसळलेली असते. तर आता मनस्विनी खुनशी हसत असते. तर आता प्रेक्षकांनो आपण इकडे पाहतो की आता इकडे कान्हाने आणि त्याचबरोबर सखीने सरकारला घरी आणलेलं असतं. आता सरकारला घरी आणल्यानंतर सरकार ही बेडवरती बसलेली असते आणि तिला चेक करण्यासाठी डॉक्टरांना बोलवलेलं असतं. आणि ताबडतोब आता इकडे गौतम, परशू आणि उर्मिला त्याचबरोबर इथे मीनाक्षी ह्या चौघांनासुद्धा ताबडतोब बोलावून घेतलेलं असतं. डॉक्टर म्हणत असतात, काळजी करू नका, मी आता इंजेक्शन दिलेलं आहे, त्या लवकरच बऱ्या होतील आणि
आणि तेव्हा परशू म्हणत असतो, खरं ना मला तर कंटाळाच आलाय, त्या सरकारपासून कधी एकदाची सुटका मिळते ना असं झालेलं आहे. मला आत्ता असं वाटत होतं की ती सरकार आपल्या सर्वांच्या आयुष्यातून कायमची निघून गेलेली आहे, पण ती आपल्या आयुष्यातून कायमची निघून गेली नाही, तर ती पुन्हा पुन्हा आपल्या आयुष्यात येत आहे आणि हे सगळं कधी संपणार आहे तेच मला काही कळत नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता सरकारला फार राग येत असतो आणि तेव्हा आता इकडे मुद्दामच नाटक करत असते आणि म्हणत असते, खरं तर माझी बहीण माझ्यामुळे गेलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टीला मी जबाबदार आहे सखी, माझ्यामुळे माझी बहीण गेलेली आहे, असं इकडे ती बोलत असते. तेव्हा सखी म्हणत असते, आई प्लीज तू ह्या सर्व गोष्टींचा दोष स्वतःला देऊ नकोस, कारण तुला ह्या सगळ्या गोष्टींचा दोष स्वतःवर घेण्याची काहीच गरज नाही आहे, कारण तू काहीच केलेलं नाही आहेस, असं इकडे ती बोलत असते. नाही, माझी बहीण माझ्यामुळे गेली आहे. तेव्हा सगळेजण विचारत असतात की अगं अगं बहिणी, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, कशामुळे तुला असं वाटतंय की इथे ती तुझ्यामुळे गेली आहे म्हणून तिच्या कर्माची शिक्षा तिला मिळाली आहे, असं म्हणत असतात. तेव्हा सखी म्हणत असते, आई प्लीज तू असा स्वतःला त्रास तर करून घेऊ नकोस आणि स्वतःला ह्या सर्व गोष्टींचा दोषसुद्धा देऊ नकोस. मग मला सांग हे सगळं कसं झालंय? तेव्हा आता सरकार सांगते, ती म्हणत असते, तिने मला एका व्हीलचेअरवर बांधलं होतं आणि त्यानंतर मी सखी आणि कानाला फोन केला, मी कशीबशी सुटले आणि त्यानंतर मी तिला त्या व्हीलचेअरवर बांधून ठेवलं, जेणेकरून ती मला इकडे हे सगळं काही करणार नाही किंवा मला ती त्या दरीमध्ये धक्का देणार नाही. पण झालं उलटंच बघ ना, मी त्याला त्या व्हीलचेअरला बांधलं नसलं तर ती त्या दरीमध्ये पडली नसते. तेव्हा सखी म्हणत असते, आई प्लीज जरा शांत हो, हे बघ एवढ्या सगळ्या ह्या गोष्टींचा विचार करण्याची काहीच गरज नाही आहे, तू काही नाही केलेलं आहेस आणि तुला एक गोष्ट सांगू का, काही नाही होणार आहे आणि तुझ्यामुळे काही नाही झालेलं, प्लीज आणि स्वतःला दोष देण्याचं बंद कर आई, प्लीज तू स्वतःला दोष देऊ नकोस, असं सुद्धा आता इकडे सखी तिला म्हणत असते. पण तरीसुद्धा सरकार मुद्दामून नाटकं करत असते आणि म्हणत असते, नाही ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या फक्त आणि फक्त माझ्यामुळे झालेल्या आहेत, माझ्यामुळे हे सगळं काही घडलेलं आहे, मी ह्या सर्व गोष्टीला जबाबदार आहे, माझ्यामुळेच माझी बहीण मेली आहे. त्याच वेळेला आता इकडे काना म्हणत असतो, एक मिनिट आपण ह्या सगळ्या गोष्टीचा असा का विचार करतोय, आपण सगळेजण एका गोष्टीचा का विचार करत नाही की सरकार जरी दरीत पडली असली तरीसुद्धा ती जिवंत असेलच ना, ती मेली असेल आणि ती त्या दरीमध्ये पडल्यानंतर तिचा जीव गेला असेल, आपण असं कसं काय म्हणू शकतो? असं म्हटल्याबरोबर आता लगेचच सरकार मनामध्येच म्हणत असते, कान्हा म्हणतोय, कान्हा बोलतोय त्या गोष्टीमध्ये अगदी तथ्य आहे, काही जरी झालं ना तरीसुद्धा मला असं वाटत नाही की सरकार जी आहे ना ती दरीमध्ये पडली असेल, मला असं वाटतंय की सरकार नक्कीच जिवंत असेल. त्याच वेळेला आता इकडे हे सगळं काही होत असताना आपण पाहतो की इकडे सगळ्यात जास्त घाबरलेली असते ती म्हणजेच की हर्षदाला. आता हर्षदाला हा सगळा प्लॅन माहिती आहे की नाही ते माहिती नसतं, पण आता इकडे पोलीस आलेले असतात. हर्षदा म्हणत असते, पोलीस आलेले आहेत बाहेर, तुम्हाला बोलवले. तेव्हा सरकार घाबरते आणि म्हणत असते, आता हे पोलीस मला घेऊन तर जाणार नाही आहेत ना, नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा मला पोलिसांबरोबर जायचं नाही आहे. तेव्हा सखी म्हणत असते, आई प्लीज तू शांत बस बरं, हे बघ तुला कोणी घेऊन जाणार नाही आहे, तू एवढ्या सगळ्या गोष्टींचा का विचार करते, शांत बस, आम्ही आहोत ना, तुला कोणी घेऊन जाणार नाही, असं इकडे ती बोलते. त्याच वेळेला आता इकडे पोलीस आलेला असतो आणि पोलीस हा सुद्धा एक सरकारचाच माणूस असतो. आता जेव्हा तो पोलीस तिथे येतो आणि पोलीस हा असा पाठमोरा उभा असतो आणि तेवढ्यातच आता काना तिथे येतो आणि काना म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब, आणि तेव्हा लगेच आता तो पाठी वळून पाहतो आणि पाठी वळून पाहिल्यानंतर तो म्हणत असतो, हां नमस्कार, बोला मग आता तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही कोण आहात, काय आहात, ह्या सगळ्या गोष्टी तो विचारत असतो. त्याच वेळेला आता कान्हा म्हणत असतो, मी कान्हा महाडिक, आणि तेव्हा आता लगेचच तो म्हणत असतो, मग तिथे ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगाल का? तेव्हा आता इकडे कान्हा म्हणत असतो, खरं तर सांगण्यासारखं बरंच काही आहे, म्हणजे तिथे नेमकं काय झालं काय नाही हे आम्हाला तर लगेच नाही माहिती, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तिथे त्या दरीमध्ये सरकार म्हणजेच मनस्विनी म्हणजे तेजस्विनीची बहीण मनस्विनी त्या दरीमध्ये पडली आहे, असं तो बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ठामपणे कसं काय सांगू शकता की त्या जिवंत आहेत की नाही म्हणून? तेव्हा सरकार जिवंत आहे की नाही ह्या गोष्टी तर आम्ही नाही सांगू शकत, पण त्याचा शोध घेतला पाहिजे. मग मला एक गोष्ट सांगा, हा घातपात होता का? तेव्हा काना म्हणत असतो, नाही हो, हा घातपात नाही, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी काही मनस्विनी आहे ना त्या मनस्विनीनेच इथे तेजस्विनीला मारण्याचा हा एक डाव रचला होता आणि हा डाव तिने रचल्यामुळे तुम्हाला एक गोष्ट सांगू
सांगू का? तेव्हा तो म्हणत असतो, हां आणि आता कोणती गोष्ट सांगणार आहात? त्याच वेळेला आता इकडे पोलीस म्हणत असतात, पण तुम्हाला कसं काय एवढं सगळं काय माहिती? म्हणजे तो मुद्दाम कानाला टार्गेट करत असतो. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे आता लगेचच दुसऱ्या बाजूला मात्र काना म्हणत असतो, इथे ना आमच्या घरामध्ये एक मेड आहे आणि आमच्या घरामध्ये एक मेड असल्या कारणाने तिने ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मदत केली आहे आणि तिने ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मदत केली आहे असं बोलल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच हर्षदा खूपच रडायला लागलेली असते. ती म्हणत असते, नाही नाही मी कोणालाही मदत केली नाही. तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता लगेचच इकडे जी काही सरकार आहे ती सरकार रडायला लागलेली असते. सखी तिला पूर्णपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते, हे बघ आई प्लीज तू शांत हो, तुला कोणीही घेऊन जाणार नाही, तुला काहीही होणार नाही, तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का? त्याच वेळेला आपण पाहतो की आता इकडे सरकार सखीच्या मिठीमध्ये असते आणि म्हणत असते, वा 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 वा, खरं पाहायला गेलं ना तर ह्या सगळ्या गोष्टी कसल्या भारी आहेत ना. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे ह्या लोकांना समजत सुद्धा नाही की माझ्यासोबत काय झालेलं आहे आणि मी नेमकी कोण आहे ते. तर ह्या लोकांना समजण्यापलीकडे हे सगळं काही गेलेलं आहे. ह्या लोकांना गंडवणं किती सोपं आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता इकडे इन्स्पेक्टर येतात आणि इन्स्पेक्टर आल्यानंतर इथे आता सरकारची चौकशी करत असतात. आता सरकारची चौकशी करत असताना आपण पाहतो की इकडे सरकार म्हणत असते, ती भांडेवाली बनून या घरामध्ये आली आणि भांडेवाली बनून या घरामध्ये आल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगू का तिने काय केलेलं आहे? तर तिने मात्र सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट केलेली आहे आणि ती म्हणजेच की तिने ना इथे आल्याबरोबर मला इंजेक्शन दिलं आणि तिने आल्याबरोबर मला इंजेक्शन दिल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मला तिने इंजेक्शन आणि त्याचबरोबर तिला सगळ्यात जास्त महत्त्वाची मदत कोणी केलेली आहे तर आमच्या घरातली मेड हर्षदा तिने मदत केली आहे. आणि त्याच वेळेला आता इकडे पोलीस म्हणत असतात, अच्छा हर्षदा कुठे आहे? हर्षदा सगळ्यांना तो आता वॉर्निंग देत असतो, किचनमध्ये डस्टबिन असेल, इंजेक्शन घरातच असेल ना. आणि अगदी बरोबर बोलतायत ह्या, कारण एकटं जण तर कोणतरी इंजेक्शन देऊ शकत नाही, त्यासाठी कोणीतरी मदतच केलेली असू शकते असं सुद्धा तो बोलत असतो. आणि त्याच वेळेला आता हर्षदाची चौकशी करण्याचा आता इकडे तो पोलीस सांगत असतो. हा जो काही बनावट पोलीस आहे ना तो म्हणत असतो, आत्ताच्या आत्ता ह्या घरातल्या कोण हर्षदा मेड आहे ना तिची खोली तपासा, त्याचबरोबर तिची चौकशी घ्या. तेव्हा हर्षदा पुन्हा एकदा म्हणत असते, नाही नाही मला माफ करा, मी हे बघा मी काहीच नाही केलेलं असं ती आता गयावया करत असते आणि गयावया करूनच ह्या सगळ्या काही गोष्टी इथे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलणं सुरू असताना आता सखीला फारच मोठा धक्का बसतो. सखी विचार करत असते नेमकं हे सगळं काही काय चाललेलं आहे आणि त्याचबरोबर इथे ह्या सगळ्या गोष्टी हर्षदाने का बरं केलेल्या असतील असा सुद्धा आता इकडे ती विचार करत असते. आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपण पाहतो की प्रेक्षकांनो इकडे आता दुसऱ्या बाजूला हर्षदा जो काना आहे तो हर्षदाकडे पाहत असतो आणि हर्षदा म्हणत असते, मी तुम्हाला खरं खरं सांगते, मी खरं खरं सांगते, हे बघा मी काहीच नाही केलेलं, माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला खरं सांगायला लागलेले आहे, मी खरंच काही नाही केलेलं असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता इकडे तो पोलीस म्हणत असतो, खरं काय खोटं काय ह्या सगळ्या गोष्टी पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावरच कळतील. तेव्हा लगेच आता इकडे आपण पाहतो की काही जरी झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजेच की आता ह्या हर्षदानेच इकडे सगळ्यात जास्त मदत केलेली आहे आणि हर्षदाने मदत केलेली असल्यामुळे आता हिला आपल्यापासून कोणीही सोडू शकत नाही. चला ह्यांना ताब्यात घ्या. काही जरी झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट मात्र करायची आहे आणि ती गोष्ट म्हणजे की आता ह्या हर्षदाने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ना असं तो इन्स्पेक्टर भरत भालेराव असं बोलत असतो आणि तेव्हा कानाला सुद्धा थोडासा संशय येतो. आता इकडे सखी म्हणत असते, हर्षदा तू हे सगळं काही केलेलं आहेस आणि तू त्या सरकारला हातमिळवणी करून तू माझ्या आईच्या विरोधात गेलेली आहेस का, अशी केलेली आहेस का, अशी वागलेली आहेस असं तिला आता सगळेजण बोलत असतात आणि विचारत असतात. त्याच वेळेला प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग तर फार इंटरेस्टिंग असणार आहे बरं का. उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता जो काही काना आहे ना तो आता पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तिथे त्याला असं समजतं की भरत भालेराव या नावाचा कोणीही माणूस इथे नाही आहे आणि तुम्हाला अशी कोणी इन्फॉर्मेशन दिली आहे आणि गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये भरत भालेराव हा माणूसच नाही आहे असं म्हटल्यानंतर आता आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे की कान्हा विचार करत
करत असतो की आता भरत भालेराव हा माणूस इथे नाही आहे म्हटल्यावर सरकार ही जिवंतच आहे आणि सरकार ही मेली नाही आहे असा तो विचार करत असतो. पण आता प्रेक्षकांनो हे पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे की आता कान्हा कशा पद्धतीने शोध घेतो आणि कशा पद्धतीने खऱ्या तेजस्विनीला वाचवतो आणि खरी तेजस्विनी सर्वांसमोर आणून पुन्हा एकदा सरकारचा कशा पद्धतीने पर्दाफाश करतो हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. दुसऱ्या बाजूला सखी आता इकडे तिच्या आईला शोधत असते आणि सखी तिच्या आईला शोधत असताना कपाट उघडते आणि कपाटामध्ये तिला खूपच भयानक वस्तू दिसत असते. तर पाहत राहा लपंडाव. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.